मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माऊली गोट फार्ममध्ये। मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपल्या गोट फार्ममधील 3 बोकडे विक्रीसाठी आहेत। तर मित्रांनो त्या बोकडांची नुकतीच विक्री झाली आहे आणि आपल्याला अपेक्षा होती त्याच्यापेक्षा खूप चांगली किंमत त्या बोकडांना मिळाली आहे। ऐन श्रावण महिना असून सुद्धा त्या बोकडांना चांगली किंमत मिळाली आणि ती किंमत पुढे आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। त्यापूर्वी जे दादा आपल्याकडून बोकड खरेदी करण्यासाठी आले होते त्या दादाने आपल्याला सांगितलं की यापुढे जर तुमची बोकड विक्रीसाठी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा। त्यांनी आपल्याला त्यांचा नंबर देऊन गेला आहे। मित्रांनो हे कधी होते, ज्यावेळेस आपला माल क्वालिटी असेल त्यावेळेस जो घेणारा व्यापारी असतो त्याला बी समाधान वाटते की बाबा आपण घेतलेला माल चांगल्या क्वालिटीचा आहे आणि त्या मोबदल्यात जी काय अमाऊंट ते आपल्याला देतात त्याचं त्यांना बी समाधान असतं आणि जी अपेक्षा आपण केली होती तेवढी अमाऊंट आपल्याला जर जे पैसे मिळाले तर आपल्याला पण समाधान वाटत असतं। तर मित्रांनो हे कधी होते, आपण जे शेळी वेल्यापासून पिल्लू विक्रीपर्यंत जे काही कष्ट घेतलेलं असतं त्याचंच हे फळ म्हणावं लागेल। तर मित्रांनो आज तुम्हाला मी माझ्या गोट फार्ममधील हेच नियोजन कसं असतं, म्हणजे शेळी वेल्यापासून ते 4-5 महिन्याचं बोकड विक्रीपर्यंत कशा पद्धतीने नियोजन असतं ते आता तुम्हाला मी सांगणार आहे। ज्यावेळेस शेळी वेत्या ते वेल्यानंतर साधारण एक 3-4 दिवसानंतर शेळीला जो भरडा असतो तो आम्ही मक्का दळून आणतो, मक्का भरडून आणतो आणि जी शेंगपेंड मिळते ती शेंगपेंड आणून मिक्स करून ते शेळ्यांना देतो। यामध्ये काय होतं, शेंगपेंडमध्ये भरपूर प्रकार आहेत। मोठ्या जनावरांसाठी शेंगपेंड ही वेगळी येते आणि शेळ्यांसाठी शेंगपेंड ही वेगळी येते। ह्यातच फसवणूक होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात। स्वस्त म्हणून माणसं काय करतात, ती मोठी शेंगपेंड आहे ती घालतात आणि त्याचा एवढा चांगला रिझल्ट नाही। साधारण 60 ते 65 रुपये किलोनं आपल्याला ती शेंगपेंड मिळते। एकदम पातळ साईजमध्ये शेंगपेंड शेळ्यांसाठी येते। ती शेंगपेंड आपण त्या शेळ्यांना देतो आणि त्यांना 1 महिने तर आपण त्या पिल्लांना दुसरं काय देत नाही। तर 1 महिना झाल्यानंतर शेळ्याच्या पिल्लांना लिव्हर टॉनिक डोस आणि आधी जंतुनाशक करून घेतो आणि त्यानंतर त्यांना लिव्हर टॉनिकचा डोस देतो। 1 महिना झाल्यानंतर आपली जी शेंगपेंड असते ते रात्रीत भिजू घालतो आम्ही आणि सकाळी उठल्यानंतर जे जर्सी गाईचं दूध असतं ते जर्सी गाईचं दूध मिक्स करून ते आम्ही त्या पिल्लांना पाजतो। त्यात एक व्यवस्थित पाजावं लागतं ते, कारण का ठसका लागून पिल्लू मरण्याचे बी चान्सेस असतात। त्यामुळे हे दोन्ही मिक्सर करून थोडं जसं पचेल तसं त्याला पाजावं लागतं। त्यांना चारा म्हणून जरा पिल्ली खायची झाली की नाही त्यांना कडुलिंबाचा पाला हा 1 दिवस आड म्हणा किंवा डेली देत असतो, कारण का कडुलिंबाच्या पाल्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती ही चांगली असते आणि शेळ्या पण ते एकदम आवडीनं कडुलिंबाचा पाला खात असतात। पिल्ली म्हणा किंवा शेळ्या म्हणा, मी दोन्हींना पण ते कडुलिंबाचा चारा हा मी देतच असतो। त्यानंतर साधारण 2 महिन्याची पिल्ली झाल्यानंतर त्या पिल्ल्यांना 2 ते 3 वाजता दुपारचे त्यांना गहू आणि मका मिक्स करून त्यांना भरडा म्हणून देत असतो मी। त्यांना काय होते, त्यांची वजन वाढ बी चांगल्या पद्धतीने होते आणि त्याचा चांगला रिझल्ट मला माझ्या गोट फार्मवर आलेला आहे। अशा पद्धतीने माझं पुढचं 3-4 महिने डेली म्हणजे सकाळी शेंगपेंड आणि दुधाचं मिक्स करून त्यांना पाजतो आणि दुपारच्या टायमाला 3-4च्या दरम्यान त्यांना गहू आणि मक्याचं मिक्स करून त्यांना भरडा म्हणून देतो पिल्ल्यांना। त्याच्यानं त्यांची वजन वाढ बी चांगल्या पद्धतीने होते आणि आपल्याला म्हणावा असा रिझल्ट त्या बोकडांकडून किंवा त्याची विक्री करताना आपल्याला म्हणावी अशी किंमत भेटते। तर मित्रांनो माझ्या गोट फार्ममधील जी बोकडं होती ती 10,100 रुपयानं मी त्याची विक्री केली आहे। टोटल 30,300 रुपये त्या बोकडामागे मला मिळालेले आहेत। त्यातील 2 बोकडं 4.5 महिन्याची होती आणि एक जो बोकडं होतं ते 5 महिन्याचं बोकडं होतं। एवढ्या कमी कालावधीत चांगला रिझल्ट, देशी शेळी असून चांगल्या पद्धतीने, गावरान शेळी असून चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मला मिळालेला आहे आणि अशा प्रकारे आपल्या गोट्याचं नियोजन राहतं। सो मित्रांनो धन्यवाद।